नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे झुकणी म्हणजे चायना डांगराची भाजी. एकदम अशी खायला इतकी टेस्टी लागते की तुम्ही एकदा खाल्ली तर तुम्हाला परत परत खावीशी वाटेल अशी भाजी लागते. आणि खूप अशी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि एकदम अशी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. त्याच्यासाठी मी इथे असे हिरवे झुकणी घेतले. दोन प्रकारचे भेटतात, पिवळी आणि हिरवी. तर मी इथे अशी हिरवी घेतली, शेतातून अशी ताजी फ्रेश तोडून आणले. आता आपण ती कट करून आणि त्याच्यामधलं गर काढून घेणार आहोत. छान असं इतकी खायला खूप अशी टेस्टी लागते आणि एकदम मस्त अशी झटपट होते. आता आपण त्यातले सर्व असे गर काढून घेणार आहोत आणि आपण डांगराची भाजी बनवतो तशीच बनवतो, एकदम अशी वाफेवरती झटपट होईल अशी. आणि इथे आपण आपल्या आवडीनुसार असे छोटे मोठे त्याचे काप करून कट करून घेणार आहोत. इथे छान असे कट करून झाले. आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. इथे अशी मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली आपण. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. मी इथे छान असं तेल गरम झाले, त्यामध्ये टाकूयात जिरे. जिरे असे छान तडतडू द्यायचे. जिरे छान तडतडले. आता मी इथे हिरवी मिरची, लसूण असं बारीक करून घेतलाय, थोडासा जाडसर. ते टाकून आपण आता तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत. इथे छान मस्त असं तेलामध्ये परतून घेतले आपण मिरची आणि लसूण. आता आपण त्यामध्ये टाकूयात हळद आणि छान असं मिक्स करून घेऊयात. खूप छान लागते, पण टेस्टी लागते आणि बनवायला पण एकदम सोपे आहे आणि अगदी 5 मिनिटात बनवून होते. आता आपण त्यामध्ये कट केलेली भाजी टाकूयात आणि असं मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ आणि अगदी वाफेवरच शिजते ही भाजी आणि खूप अशी पटकत शिजते, जास्त वेळ नाही लागते. सर्व आता मिक्स करून झाले. आता आपण ते 2 ते 3 मिनिटासाठी असं झाकण ठेवून लो टू मिडियम गॅसवरच वाफून घेणार आहोत भाजी. इथे बघा आपला 2 ते 3 मिनिटामध्ये अशी भाजी मस्त अशी मऊ लुसलुशीत शिजून तयार आहे. आता तुम्ही यामध्ये सुका खोबऱ्याचा किस पण टाकू शकतात किंवा आपला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता. मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलाय आणि असं छान 1 मिनिट आपण परतून घेऊयात मस्त. इथे आपली भाजी बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.